नमस्कार माऊली, मी नीता कुलकर्णी, पुल्यार वर्ष 72. आपण ज्ञानेश्वरी अभ्यास करतो आहे. 3रा अध्याय, त्याचा आता 9वा भाग चालू आहे. आपल्या 125 ओव्या झालेल्या आहेत. जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. या ठिकाणी ब्रह्मदेव प्रजेला सांगतो आहे की अशा प्रकारे स्वधर्म तुम्हाला दिला, त्या स्वधर्मानुसार तुम्ही वागले तर तुम्हाला हव्या त्या गोष्टी योगक्षेम तुमचा देवता करतील. आपण वाचूया. 123वी वाचते आहे. हे यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो अघी, ज्यापरी महारोगी अमृत सिद्धी. अमृत घेतल्यावर महारोग निघून जातो. भगवंताचं नाव घेतल्यावर आपला भवरोग निघून जातो. तशा प्रकारे स्वधर्मानुसार आपण आपल्या ज्ञातींना, म्हणजे आपल्या नातेवाईकांना, अतिथीला, वृद्धांना संतोष दिल्यानंतर उरलेलं जे अन्न, उरलेलं जे वस्तू आहे त्याचा भोग घेतला तर तुम्हाला पाप लागत नाही. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा. जो तत्व अहम ब्रह्म अस्मी जाणतो त्याला कोणत्या प्रकारची भ्रांती होत नाही, कुठल्या प्रकारची करणी कोटाळ त्याला अभिष्ट होऊ शकत नाही. तो शेषभोगी तैसा नाकाळी दोषा. जो अशा प्रकारे सर्व आपला स्वधर्म पाळून नंतर उरलेलं जो भक्षण करतो, उरलेल्याचा भोग घेतो, तो नक्कीच पुण्यवान आहे, त्याला दोष लागत नाही. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, म्हणून या स्वधर्माने आपण आपल्या जे काही अर्जन केलं असेल, जे काही कमाई केली असेल ते स्वधर्मेची विनियोगजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हाच त्याचा अर्थ आहे की स्वधर्माने तुम्ही प्राप्ती करा आणि स्वधर्मासाठीच त्याचा विनियोग करा. मग उरे ते भोगीचे संतोषाचे. आणि उरलेलं ते संतोषाने बघा, म्हणजे संतोष आनंद तुमच्या घरी चालत येईल. या विरुद्ध जे कोणी वागतात हे वाचून पार्था, जे अधर्माने वागतात, राहतो नाही अन्यथा. याच्या असं अन्यथा म्हणजे अधर्माने वागू नये. आपल्याचे राजकारणी लोक ते म्हणाल तर तुमच्या पटकन लक्षात येईल की अशा प्रकारे काही कारण नसताना ते श्रीमंत कसे होतात. जोडून या उत्तम व्यवहारे ते अधम व्यवहारे धन जोडतात आणि मग त्याचा शेवट आपल्याला दिसतोच तो. हे वाचून पार्था राहतो नाही अन्यथा, ऐसी आद्य हे कथा मुरारी सांगे. अशी ही आद्य कथा सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवानी मार्ग सांगितला आहे. तुम्हाला सांगितलं की बुकलेट दिलं आहे त्यांनी, वेदांचं म्हणा किंवा नियमांचं, स्वधर्माचं बुकलेट तुम्हाला दिलं आहे. त्यानुसार तुम्ही वागलात तर तुम्हाला या संसारामधूनच भगवंताची मुक्तीची प्राप्ती होते. हे वाचून पार्था राहतो नये अन्यथा, याच्या विरुद्ध आपण वागू नये. ऐसी आद्य हे कथा, एकदम सृष्टीच्या पूर्वीची म्हणून सगळ्यात आद्य ही अशी कथा मुरारी म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. जे देहची आपणपे मानती. आता हे देहबुद्धी, हे आत्मबुद्धी करावी याला परमार्थ म्हणतात. आपण देहबुद्धीतच आपला जन्म निघून जातो. मी देह आहे, माझे हात दुखतात, पाय दुखतात, पण माझे दुखतात म्हणजे तू कोणीतरी वेगळा आहे. कुंभार वेगळा आणि कुंभाराने तयार केलं मडकं वेगळं. तसं हे जे कोणी निर्माण केलं तो निर्माता वेगळा, तो हृदयामध्ये बोलतो आपल्या. आणि हे जे मडकं आहे कर्माचं गाठोडं, देह हा वेगळा आहे. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाती भोग्य म्हणती. हा देह आहे, मी अमर आहे, हिरण्याक्ष असो, हिरण्यकश्यप असो, रावण असो, अमरत्वासाठी हा देह नेहमी राहावा म्हणून त्यांनी तपश्चर्या केली. हे देहची आपण पे मानती आणि विषयाते भोग्य म्हणती. आणि विषय हे केवळ माझ्यासाठीच निर्माण झालेले आहेत. यापरते न स्मरती अनेकत आहे. जे कोणी आपण जगामध्ये सतत युद्ध, सद्विचार आणि दुर्विचार असं युद्ध चालू असतं. त्याच्यामध्ये रावण असो, कंस असो, किंवा आमचा दुर्योधन असो, किंवा आता पाकिस्तान असो, हे आतंकवादी उग्रवादी असो, यांचं हेच आहे की जगातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत भोग्य, त्या आमच्यासाठीच भोग्य वस्तू ठेवलेल्या असतील तर ती केवळ भोग्य वस्तूच आहेत असा त्यांचा विचार आहे. जे देहाची आपण पे मानती आणि विषया ते भोग्य म्हणती, यापरते न स्मरती आणि काही. किती त्यांना समजावून सांगितलं तर त्यांना समजत नाही. हे यज्ञो उपकरण सकळ निर्णतसा हे ते बरळ, अहमबुद्धी केवळ भोगवत. यज्ञ हा यज्ञ भगवंतासाठी जो करायचा त्याला यज्ञ म्हणतात. जी पूजा करायची पूर्णाध्यायती ती पूजा, पूर्णत्वाला नेणारी, आपल्याला मुक्त करणारी, मी आणि माझेमधून मुक्त करणारी ती पूजा त्याला यज्ञ म्हणतात. आणि हे त्याच्यासाठी उपकरण आपल्याला मिळाले. पहिलं मुख्य उपकरण म्हणजे आपल्याला नरदेह मिळाला आहे. जगामध्ये 3 गोष्टी अलभ्य सांगितल्या, त्यातला एक पहिला म्हणजे नरदेह, दुसरं मुमुक्षत्व आणि तिसरं सत्संगती.
तर त्याच्यामध्ये आपल्याला नरदेह मिळाला आहे. नरदेह मोठे घबाड, इतर देह ते काबाड, येथे पाहिजे जाड विवेक रचना. तर हे नरदेह आपल्याला आता काय नरदेह येईल पुन्हा, पांडुरंग श्रीरंग भजरे म्हणा, असा हा नरदेह यज्ञत्वावर उपकरण मिळालं आहे, साधन मिळालं आहे की कशासाठी? यज्ञासाठी, पूजेसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, परमार्थासाठी, मी आणि माझं संपवण्यासाठी. त्या उपकरणाला, त्या साधनासोबत तुमची संपत्ती असेल, तुमचे नातेवाईक, तुमचं सराउंडिंग म्हणतो आपण, वातावरण, हे सगळं तुम्हाला साधन म्हणून मिळाले. त्याचा उपयोग भगवंताकडे जाण्यासाठी करायचा आहे. हे यज्ञ उपकरणं सगळं नेणं तर ते बरं, आणि ते सगळं माझं माझं म्हणतात, हे नेहमी अबर होईल असं त्यांचा कल्पना असते. अहमबुद्धी केवळ भोगू पाहते, आणि मी अमर आहे आणि हे भोगीन, पण भोगाच्या मागे रोग असतो हे त्यांना कळत नाही. तेव्हा योग साधला पाहिजे. भगवंताशी त्या मुळाशी पाणी घातलं तर आपोआप फुलं फळं लागतात. म्हणजे हे अहमबुद्धी, मी आणि माझं ही जी आहे बुद्धी, ती काढण्यासाठी हा नरदेह मिळाला. पण तो आपण ती बुद्धी उलटी वाढवली आणि नरकाची तयारी केली. पुनरपि जननम पुनरपि मरणम, आपण आपल्या हातानेच आपला खड्डा खोदून ठेवला. इंद्रिय रुची सारखे, हे सर्वत्र तुम्हाला हे जे याच्यात वर्णन केलेलं आहे हे सगळं तुम्हाला सर्वत्र दिसेल. इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके, ते पापीय पातके सेविती झाड. कुठल्या प्रकारचा नैवेद्य नाही, गोग्रास नाही, पितरांची पूजा नाही, आणि केवळ नुसतं मनाला वाटेल तसं शिजवायचं आणि खायचं, मनाला वाटेल ते विकत आणून खायचं, असं आजचं जीवन झालेलं आहे. खाओ पिओ सुखसे जीव, आणि मग रोग पोटात असतात, रोग बाहेर नसतात. कुपथ्य केल्याने ते उठत असतात फक्त. इंद्रिय रुचीसारखे, जे जिभेला आवडेल तशा प्रकारे त्या पाक करायचा आणि तो खायचा. तो पचेल की नाही याचा विचार करायचा नाही. इंद्रिय रुचीसारखे करविती पाकनिके, ते पापीय पातके सेविती झाड. या ठिकाणी ते समर्पित बुद्धीने न केलंय. काय नवाच्या मनसेंजर्बा बुद्धात्मना प्रकृती स्वभावात करू यद्य सकलम परस्मे नारायणाय ते समर्पयामी, असं समर्पण न करता जे कोणी खाल्ल्या जातं ते अक्षरशः पाप असतं. कारण ज्याचं त्याला द्यावं असं शास्त्र आहे. सबका मालिक एक आहे. जे संपत्ती जाता आगवे, पुढे लिहिलंच आहे बघा, ही आता 130वी ओळी वाचते मी. हे जे संपत्ती जाता आगवे, आता संपत्ती म्हणजे काय? त्याच्यामध्ये तन मन धन सगळं आलं. तुमचं तन, तुमची संपत्ती, तुमचे नातेवाईक, हे सगळं तुम्हाला जे काही मिळालं तुमच्या कर्माने, ते संपत्ती जाता आगवे हे हवनच द्रव्य मानावे. भगवंताच्या पूजेसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी, मनातून मी आणि माझे काढण्यासाठी त्याचा उपयोग करावा. दानधर्मासाठी उपयोग करावा. नम्रता प्राप्त होईल असा उपयोग करावा. हवन द्रव्य मानावे. यज्ञामध्ये आपण टाकतो, स्वहा म्हणून टाकून देतो जी वस्तू, ती पुन्हा परत येत नाही, पण ती वेगळ्या रूपाने उगवते. हे हवनद्रव्य मानावे. मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषे, ज्यांनी निर्माण केले, जो मूळ आहे त्या मुळाला ते अर्पण करायची आपल्याला सवय लागली पाहिजे. कृष्णार्पण म्हणण्याची सवय लागली पाहिजे. हे सांडून या मूर्ख, ते आता आपलं वर्णन आहे. हे सांडून या मूर्ख आपण पेयाला गी देख निपजती पाक नानाविध, नाना प्रकारचे. तुम्ही बघा ना, ते रिसेप्शन बघा, तुम्ही तुमचं बारसं पाहा, लग्न बघा, किती प्रकारच्या व्हेरायटीज. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर ते समोर कार्डच येतं तुमच्या, कोणतं पाहिजे ते. ते स्वतःसाठी करतात, देवासाठी करतात का? ज्याने अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधम, मी साक्षात वैश्वानर आहे, त्याची आठवण तरी करतात कोणी की मी हे अन्न खाईल तर हे पचेल का म्हणून. हे सांडून या मूर्ख आपण पेया लागे देख निपुजती पाक नानाविध, जी ही यज्ञ सिद्धीच आहे. ज्याने हा यज्ञ जो आहे भगवंताच्या ठिकाणी अर्पण करायचा, मी आणि माझं संपवण्यासाठी हा यज्ञ आहे. जी ही यज्ञ सिद्धी आहे. परेशा पर ईश, जो सर्वांचा ईश आहे, जो मूळ निर्माता आहे, तोष होईल त्याला संतोष होईल. ते हे सामान्य अन्न न होय म्हणून याला सामान्य म्हणता येत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न ब्रह्मेती अशी युक्ती उपनिषदा ठाई असे. अन्न हे परब्रह्म आहे. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, आणि कलियुगात अन्न हेच औषध आहे. पूर्वीच्या सत्ययुगामध्ये माणूस 1000 वर्षे तप करत होता अन्नाशिवाय. आता पण तसे योगी आहेत. परवाच एक फोटो पाहिला, केदारनाथासमोर ते गळ्यापर्यंत बर्फायन ते बसलेले आहे. त्यांना थंडी नाही, ऊन नाही, अंगात कपडे नाही. तर हे देहबुद्धी गेलेले लोक आहेत. ते आमची देहबुद्धी, आम्हाला थंडी वाजते, पाऊस लागतो, आम्हाला तहान लागते, भूक लागते. हे जे त्या देहात धारणेसाठी जे अन्न आहे ते त्यांना सामान्य म्हणून नका. अन्न हे साक्षात परब्रह्म आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही.
सामान्य अन्न न होय म्हणून या. म्हणून तुला सांगतो अर्जुना की हे अन्न जे आहे ते सामान्य नाही आहे, म्हणून ते केव्हाही भगवंताच्या स्मरणात उत्पन्न करावं, निर्माण करावं आणि भगवंतालाच अर्पण करावे. आपण मुखी घास घालतो, मुखी घास घाला जाताना वदनी कवळ घेताना मग श्रीहरीचे, ते याच्यासाठी उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञकर्म. तो यज्ञकर्म आहे ज्याचं त्याला आपण अर्पण करतो आहे. जीही यज्ञ सिद्धी जाय परेशा तो शोहे, भगवंताला संतोष होईल ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. नैवेद्य दाखवतो आपण तो शांत होऊन. त्या नाम्याने भगवंताला जेव घातलं, बालपणी जेव घातलं. घरची पद्धत होती तशी. आणि बाबा गावाला गेल्यावर त्याच्यावर वेळ आली नैवेद्य फिरवायची. त्याने खरोखरच त्या दगडाच्या मूर्तीला जेव घातली. इतकी साधी भाव की निरागस भक्ती होती. देव जेविला हो देव जेविला, या डोळ्यांनी मी पाहिला, देव जेविला हो देव जेविला. कमरेवरचा काढून यात, कमरेवरचा काढून यात, कालविला दही भात हात भरलेला मी पाहिला, देव जेविला हो देव जेविला. आवडली गोड खीर तोंडी लावी तो पावड, मोडी मुरडीचा कानवला, देव जेविला हो देव जेविला. असं हे देवाला जेव घालणारं आपल्या अंतरस्थ परमात्म्याला हम वैश्वानरो भूत्वा, वैश्वानर नावाचा अग्नी आहे तो अन्न पचवतो, तो साक्षात भगवंत आहे. जीही यज्ञ सिद्धी जाय परेशा तो शोहे, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाणं. अन्नम ब्रह्मेती असे युक्ती उपनिषदात आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे आपण जे म्हणतो ती खरी गोष्ट आहे. अन्नाशिवाय आपण मेळघाटचे पाहतो, आपण भुकेले पाहतो. ह्या अन्नाची गोष्ट क्युबा आणि अमेरिकेचं सदाच हाडवैर आहे त्यांचं. त्यामध्ये क्युबाचे सैनिक धरून आणले ते कैदी आणि त्यांना घेऊन चालले जहाजामधून. एकावर एक त्यांना लागला आहे आणि भुका लागल्या त्यांना. 15 दिवसापूर्वी ते सांगतात की आम्ही आमच्या मित्राचं मांस खाल्लं. असा 12 वर्षाचा दुष्काळ पडला तेव्हा विश्वामित्रांनी कुत्र्याचं मांस खाल्ल्याचा उल्लेख पुराणात आहे. ही भूक मोठी कठीण असते आणि म्हणून बुभुक्षितम किम न करोति पाप. जो बुभुक्षित आहे तो चोऱ्या करतो, तो खातो, तो मारामारी करतो. आणि हे बुभुक्षित हा नुसता पोटाचाच नाही, अन्नासाठी 10 दिशा मापृसी जगदिशा कृपाळा परमपुरुषा करुणा कशी तुझं नाही. ह्या अन्नासाठीच एवढंसा घासभर अन्नासाठी आपण अमेरिका, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया असं कुठे कुठे पोटासाठी जातो. अर्थात ही केवळ भाकरीची भूक नाही आहे. आपण कोट्यावधीचं पॅकेज असून आपलं पोट भरत नाही, कारण हिरण्याक्षाचेच वंशजात आपण. हिरण्य म्हणजे सोनं, सोनं म्हणजे पैसा, अक्ष म्हणजे डोळा. कितीही आला तरी आपलं पोट भरत नाही. संसार हे फुटकं मडकं आहे, किती टाका ते पुन्हा रिकामच असतं. म्हणून अन्न हे ब्रह्मरूप जाणं, हे जे जीवन हेतू कारण विश्व आहे. या विश्वामध्ये आपण जन्माला आलो तर जगण्यासाठी अन्न हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अन्न हे साक्षात परब्रह्म आहे. आता अन्न कसं निर्माण होतं त्याचे सुंदर इथे आपल्याला सूत्र अशा प्रकारचं इथे एक चक्र आपल्याला दाखवलं इथे गीतेमध्ये. 14वा आणि 15वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायाचा. अन्नात भवती भूताने, अन्नातून भूत निर्माण होतात. पर्जन्याद अन्न संभवा, पर्जन्यातून अन्न निर्माण होते. यज्ञात भवती पर्जन्य कुठून निर्माण होतो? यज्ञामुळे निर्माण होतो. आणि यज्ञ कर्म समुद्भवा, आणि कर्माच्या समुद्भवातून उत्पन्न होतो. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. अन्नास्तव भूते प्ररोपावती समजते. आता उलटा आपण अधिक्रमाचा बघून घेऊया की जे भूत, आपण जे भूत आहोत ते अन्नामुळे त्यांची उत्पत्ती होते आणि अन्न पर्जन्यामुळे होते. पर्जन्यातून यज्ञ होतो, यज्ञ कर्मातून होतो आणि कर्म ब्रह्मामुळे ब्रह्माने आपल्याला वेद स्वधर्म दिला आहे. म्हणजे जे वेद आपण ब्रह्मदेवाने आपल्याला वेद दिले आहेत त्या वेदामध्ये कर्म लिहिले आहेत. त्या कर्मातून आपण यज्ञ करतो, त्या यज्ञातून पर्जन्य होतो, पर्जन्यातून अन्न निर्माण होतं, त्या अन्नातून भूत निर्माण होतात. असं हे चक्र सृष्टीचं सतत चालू असतं. अन्नास्तव भूते, अन्नास्थाची भूते प्ररव पावती समजते. अन्नामधून भूते निर्माण होतात. मग पर्जन्य अन्नाते सर्वत्र पसरवी, आणि पर्जन्य
जे अन्न आहे ते पर्जन्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही, दुष्काळ पडला अन्न मिळत नाही. तर या पर्जन्य यज्ञ, हा पर्जन्य कसा होतो तर आपण जे अर्पण करतो ते देवतांना पावतं आणि देवता त्यानुसार आपल्याला पाऊस पाडतात. यज्ञाते प्रगती कर्म. आता हे यज्ञ कुठून निर्माण होतो तर तो कर्मातून निर्माण होतो. कर्म कुठून, तुम्ही कर्म कसं करणार? आदि ब्रह्मापासून वेदामध्ये जे लिहिलं ते कर्म असो, ऋग्वेद असो, यजुर्वेद असो, अथर्ववेद असो, सामवेद असो, याच्यामध्ये जे यज्ञ सांगितले, यज्ञांच्या पद्धती सांगितल्या, पुत्र कामेष्टी, पुत्र मला भावा, अशा प्रकारचे बृहद्देवा, अशा प्रकारचे मोठे मोठे यज्ञ सांगितले. त्याच्यातून त्या त्या वस्तू तुम्हाला प्राप्त होतात. परी कर्माच्या मूर्ती यज्ञी अधिवास श्रुती. ह्या कर्माच्या रूपाने साक्षात श्रुती वेद त्याच्यामध्ये वसत असतात. ऐके सुभद्रापती अखंडगा. सुभद्रेचा पती, सुभद्रा ही भगवंताची लहान बहीण आहे, तिचा पती हा अर्जुन. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्त यतीय अघारू इंद्रिया रामो मोघम सजीवती. ऐशी हे आदी परंपरा, अनंत कालापासून ही परंपरा चाललेली आहे की यज्ञांनी पर्जन्य येतो आणि त्याच्यातून आपल्याला यज्ञ म्हणजे नुसते स्वाहाच नाही, तर यज्ञ म्हणजे प्रत्येक आपलं स्वधर्म हा यज्ञच आहे. त्याच्यानुसार आपण जी प्रार्थना करतो रोजची, तो सुद्धा यज्ञच आहे. त्या यज्ञाने देवता प्रसन्न होत असतात आणि आपल्याला हव्या त्या वस्तू देतात. ऐशी ही आदी परंपरा संक्षेपे तुझं धनुजा. थोडक्यात सांगितल्या अध्वरा लागून या. म्हणून समूळ हा उचित स्वधर्म रूप करतो. म्हणून आत्ताच सांगितलं की आपण जे काही घरची प्रार्थना करतो, जे काही थोडंफार करतो, ते सुद्धा यज्ञच आहे. यज्ञ म्हणजे नुसतंच यज्ञामध्ये स्वाहा करणं हा नव्हे, तर प्रत्येक गोष्ट आपली, प्रत्येक कर्म आपण भगवंताला अर्पण करूनच करावं. काय नवाच्या मनसेने यज्ञत कर्म करो तत्कर्म शंभो तवाराधन. नानुष्टी जो मत्तू लोकिया. असं हे यज्ञ जो आपल्या अतिशय मदाने किंवा आपल्या मस्तीने करत नाही, तो पातकांची राशी. सगळी पातकं त्याच्याजवळ गोळा होतात आणि मी आणि माझे असा त्याचा अहंकार वाढतच जातो. तो पातकांची राशी जाण भार भूमीसी. त्याचा भूमीला भार होतो. वेदराजा असो, दुर्योधन असो, रावण असो, यांचा भूमीला भार होतो. आणि ही भूमी मग गोमातेचं रूप घेऊन विष्णूला शरण जाऊन विष्णूला जन्म घ्यायला 10 जन्म जे झाले ते या सद्विचारांच्या संरक्षणासाठी झाले. परित्राणाय साधूनाम. साधू विचारांच्या रक्षणासाठी भगवंतांनी 10 अवतार घेतले. तो पातकांची राशी जाण भार भूमिसी जो कुकर्मे इंद्रियासी उपयोगा कर. या इंद्रियांचा उपयोग ज्यांनी कुकर्मासाठी केला, अधर्मासाठी केला, तो नक्कीच पापाची राशी आहे. या ठिकाणी 140 आपले ओव्या झाल्या. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. तो जन्माला येऊन काहीच फायदा नाही. जसे अजा म्हणजे आपली अजा म्हणजे बकरीला जसे 2 स्तन असतात पण त्याला दूध नसतं, तशा प्रकारे याचा जन्मसुद्धा निष्फळ आहे. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. जैसे का अभ्रपटळ अकाळीचे. अकाळी अभ्रपटळ येतात मोठे मोठे आणि वारा आले की निघून जातात. ते विदाऊट नुसते गरजतात. गरजेल तो पडेल काय, बोलेल तो करेल काय, तशा प्रकारचे. का गळास्तन, आत्ता सांगितलं का गळास्तन अजेचे. गळेला स्तन असतात परंतु त्यात दूध नसतं. तैसे जियाले देखे त्याचे. त्याचं जीवन नुसतं काही निरर्थक जीवन आहे त्याचं. भूमीला भार, खायला काय भूमीला भार. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचे ना. जो स्वधर्माने वागत नाही, जो पितरांची सेवा करत नाही, जो आपल्या आईवडिलांचा सन्मान करत नाही, किंवा जो भगवंताची सेवा करत नाही, जो अतिथीची सेवा करत नाही, आपल्या ज्ञातींना सुखी ठेवत नाही, त्याचं जीवन हे निरर्थक जीवन आहे असं भगवंत म्हणतात. म्हणून ऐके पांडवा. म्हणून हे पांडवा, हे अर्जुन ऐक, हा स्वधर्म कवणे न सांडा. शेवटी सुद्धा हेच म्हणला की दुरितांचे तिमिर जावं विश्वस्वधर्म सुरे व्हावं. तुम्ही तुमच्या स्वधर्माने जर वागलात तर जगामध्ये कुठल्या प्रकारचं युद्ध होणार नाही, कुठल्या प्रकारची भांडणं होणार नाही. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवणे न कुणीही सांडू नये. सर्व भावे भजावा हाचे एक. ड्युटी इज गॉड. आपला स्वधर्म, आपलं कर्म व्यवस्थित करावं, भगवंताचं स्मरण करून करावं. हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य अवघे आले. हे कर्तव्य मुळात शरीर हेच कर्माचं गाठोड आहे. त्याच्यामुळे तुम्ही श्वास तुमचा मरेपर्यंत श्वास चालणार हे कर्मच आहे. हातपाय चालणार, कान तुमचे ऐकणार, डोळ्यांनी दिसणार, हे कर्म चालूच आहे. म्हणून हा गा शरीर जरी झाले तरी कर्तव्य अवघे आले. त्याच्यामुळे कर्तव्य मग चांगलं पाहावं. डू गुड बी गुड, आहे की नाही. ना सुन 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 बुरा, ना देख 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 बुरा, ना बोल 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 बुरा, ना सुन बुरा देख बुरा बोल बुरा. हे त्याच्यावर मग हे त्याच्यामध्ये त्याला सीमा आल्या, त्या लक्ष्मण रेषा आल्या.
जर तुझ्या डोळ्याने तू पाहते तर चांगलंच पाहा, कानाने ऐकतं तर चांगलंच ऐक. ह्या त्याच्यावर अशा प्रकारची बंधन आली. हा का शरीर जरी झाले, डोळ्यांनी सगळंच दिसतं आपल्याला, पण चांगलं पाहावं. तरी कर्तव्य अवघ्या, आपलं कर्तव्य आहे की चांगलं पाहावं. मग उचित काय आपले ओसंडावे, मग उचित काय आपण करावं. परिसपा सभ्यसाची मूर्ती लावणी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे. म्हणजे तुम्हाला कर्म तुमचं चालूच आहे, मग चांगलं कर्म का नाही करत. तुम्ही आंघोळ केल्यावर देवाला नमस्कार करणं, आईवडिलांची सेवा करणं, हे तुमचे कर्म तुम्हाला सांगितलेले आहे वेदाने. ते कर्म तुम्ही, आणि दुसरे कर्म तुम्ही करणारच आहे ना. सुंदर सुंदर 18 अध्यायामध्ये छान छान उदाहरणं दिली त्याच्यासाठी, की पहिला पती मारतो आणि दुसरा केला तर दुसराही मारणार आहे, कारण कर्मच आहे ते. तेव्हा परिसपा सभ्यसाची वृत्ती लावणी, तुम्हाला ओझं न्यायचंच आहे. मग दगडाचं ओझं कशाने नेता, शिदोरीचं ओझं न्या ना तुम्ही सोबत, म्हणजे तुमचा प्रवास सुखकर होईल. तशा प्रकारे पापाचं ओझं का तुम्ही करता, वाईट कामं करून. चांगली कामं करा ना, म्हणजे तुम्हाला सद्गती मिळेल. यस्वात्मदेव सादात्मतुष्ट मानवा आत्मनैवच संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते. देखे असतेने देहधर्मे येथ तोची एक निलिंपे करी, जो अखंडित धर्मे आपण. जो आत्म्याच्या ठाई रत झाला तो त्याला कोणतंच कर्म उरत नाही. पण आपण तसे आहो का, आपण आपल्या देहाच्या ठाई रत आहे, त्याच्यामुळे आपल्याला कर्म करणं भाग आहे. देखे असतेने देहधर्मे, आपला देहधर्म आहे आपल्याला. इथं तोची एकन लिंपे करणे, तो एकच. आपण सगळे देहामध्ये देहबुद्धीमध्ये अडकलेला आहोत. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. विवेकी क्रिया आपुली पालटोय, अशी विवेकी क्रिया ज्याची आहे, राजहंसासारखं ज्याने प्रपंच आणि परमार्थ वेगळे केलेले आहे, असा जो कोणी असेल गजानन महाराजसारखा, त्याला ही देहबुद्धी लागणार नाही. त्याला ह्या प्रपंचातल्या कोणत्या गोष्टी केल्या न केल्या तर त्याला ते पाप लागणार नाही. देखे असतेनी देहधर्मे इथं तोची एकन लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण, जो खंडित आपल्यामध्ये आहे त्याला ह्या देहबुद्धीचं. जसं आपण रस्त्याने चालतो तर भारतामध्ये डाव्या बाजूने चाललं पाहिजे, अमेरिकेमध्ये उजव्या बाजूने चाललं पाहिजे, हा रूल आहे. पण वरून विमान जे जातं आपल्या गावावरून, ते असं म्हणते का आता गाव आलं आहे पुण्यात तर आपण डाव्या बाजूने चालावं, नाही. तशा प्रकारे जे योगी आहेत त्याच्या पलीकडे निघून गेले आहेत, त्याच्यातीत निघून गेले, देहातीत झाले आहेत. त्यांना याची गरज नाही आहे. देहाचे जे धर्म आपल्याला आहे ते त्यांना नाही आहेत. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला. तो आत्मबोध त्यांनी शेवटची प्राप्ती केलेली आहे गजानन महाराजांचा. त्यांना इतर काही तुमचे कपडे घातले काय नाही काढले त्यांना कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आहे. म्हणूनही सहजे सांडविला कर्मसंगम. त्यांनी कर्म केलं काय नाही केलं काय त्यांना कुठल्या प्रकारचं पाप लागत नाही. या ठिकाणी आपल्या 147 वेळा झाल्या आणि आपले 9 भाग पूर्ण झाले. जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय, वंदे मातरम वंदे मातरम. आपला 17वा श्लोक पूर्ण झाला आहे, 9 भाग झाले. जय श्रीराम.